नीटचे निवडक प्रश्नोत्तरं 27 एप्रिललाच फुटलेली होती असं समोर आलंय। मनीषा वाघमारेनं 3 मेच्या परीक्षेचे प्रश्न आठवडाभर आधीच फोडले होते। सीबीआयच्या तपासातले तपशील एबीपी माझाच्या हाती लागलेत। सीबीआयच्या तपासात मनीषा वाघमारेची भूमिका ठळकपणे समोर आली आहे। अन्य आरोपींशी संगनमत करून कट आखून तिनं प्रश्न फोडले। मनीषानं धनंजय लोखंडे, शुभम खैरनार मार्फत इतरांना प्रश्नोत्तरं पुरवल्याचं कळतंय। मनीषाकडून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचं समोर आलंय। सीबीआयकडून मनीषाच्या घराची 13 आणि 14 मे रोजी झाडाझडती घेण्यात आली। मनीषा विद्यार्थ्यांची नावं सांगत नसल्यानं तपासामध्ये सध्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, आठवडाभर आधीच प्रश्नोत्तरं फुटल्याची माहिती समोर येतेय। मनीषा वाघमारेच्या चौकशीत आतापर्यंत काय समोर आलंय? अगदी आपण पाहतो का नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये रोज नवनवीन आरोपी जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतात, अरेस्ट होताना पाहायला मिळते। मात्र यातील सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते मनीषा वाघमारे पुण्यातून अरेस्ट केले आहे। ब्युटी पार्लर चालवत असलेल्या मनीषा वाघमारे यांचा सक्रिय सहभाग या सगळ्या टोळीमध्ये होता असं सीबीआयच्या कागदपत्रातून समोर आलेलं आहे। माझ्याकडे काही असे पुरावे सुद्धा समोर आलेले आहे आणि त्यामध्ये मनीषा वाघमारे यांचा स्पष्ट उल्लेख जो आहे तो असलेला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय का पेपरच्या एक आठवडा आधीच 27 एप्रिल 2026लाच मनीषा वाघमारेंना जे आहे ते सगळे हे पेपर आणि त्याची उत्तरं जी आहे ती मिळवलेली होती। एक भर आठवड्यापासूनच सगळी ही पेपर जे आहे ते वाटण्याचं काम सुरू होतं आणि त्यामध्ये आपण पाहतोय की मनीषा वाघमारेचा एक जुना मित्र आहे धनंजय लोखंडे, ज्याला सीबीआयने ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या माध्यमातून समुपदेशक शुभम खैरनार याची ओळख केली आणि या दोघांनाही जे आहे ते पेपर पाठवले असं सीबीआयच्या तपासामध्ये आणि रिपोर्टमध्ये म्हटलं गेलेलं आहे। आपण पाहतोय की या सगळ्या याच्यामध्ये जवळपास एक आठवडाभर राजस्थान असेल किंवा इतर राज्यांमध्ये हे पेपर जे आहे ते वाटले गेलेले होते असं सुद्धा या अहवालात म्हटलेलं आहे। आपण पाहतोय की मनीषा वाघमारेच्या घरी झाडाझडती करायला 13 मे रात्री 8:30 सीबीआयचे अधिकारी पोहोचलेले होते। ते 14 मे दुपारी 2:30 वाजेपर्यंत ही झाडाझडती जी आहे ते मनीषा वाघमारेच्या घराची सुरू होती आणि जाताना जे आहे ते 2 महत्त्वाचे मोबाईल जे आहेत ते सीबीआयने ताब्यात घेतले आहे। त्यामध्ये ॲपल 16 आणि ओप्पोचा एक फोन असे 2 मोबाईल जे आहे ते ताब्यात घेतलेले आहेत। मात्र याची कुणकुण लागताच जे आहे ते मनीषा वाघमारेंनी या दोन्ही मोबाईलमधले जे काही पुरावे आहेत ते डिलीट केलेले आहेत। त्यामुळे सीबीआयला आता तपास करायला काही प्रमाणामध्ये अडचणी येताना पाहायला मिळतात। त्यामुळे आपण पाहतोय की मनीषा वाघमारेचा सगळ्यात महत्त्वाचा यामध्ये रोल होता। यामध्ये अनेक कटांमध्ये जे आहे ते सहभागी असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे याच्या आधीच्या सुद्धा काही पेपर फुटी प्रकरणामध्ये किंवा याच्यामध्ये काही सहभाग होता का याचा सुद्धा तपास जे आहे ते सीबीआय करताना पाहायला मिळते। आपण पाहतोय की मनीषा वाघमारेचा काही कुठल्या कटामध्ये जो आहे तो सहभाग होता। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघटित टोळीचा भाग असणे। त्यामध्ये आपण पाहतो या पेपरमध्ये संघटित जी सक्रिय टोळी होती त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बरोबर आहे। त्या टोळीची ती मुख्य कनेक्टिंग लिंक होती आणि तिनं त्याच आधारे प्रश्न उत्तरं फोडलेली आहेत। विद्यार्थ्यांची नावं मात्र ती सांगत नाहीये। या सगळ्या संदर्भात अपडेट राजू जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।